ओके, मी आंघोळ करून येते, फ्रेश होऊन येते ना. मी काय परत आई समोर गेलं की मग ती मला स्वच्छतेवरून बोलणार, आंघोळीवरनं बोलणार. तर तिचा ना सॉलिड प्रॉब्लेम आहे. म्हणजे आंघोळ केलेली नसते ना की तिला असं वाटतं की सगळे किटाणू शरीरावर येतात आणि आपल्याला खाऊन टाकतात. मायक्रोस्कोप आहे तिच्या डोळ्यात, माहितीये का? अमिबा पण दिसत असेल. आपलं काय ठरलंय? येस येस येस, नॉर्मल नॉर्मल. मनाशी बोलतेय मी. ठीक आहे मग तू जा, मी येते. येशील? येस. आवरून घे. कूल कूल, ऑल कूल. जा तू जा. नक्की जाणारच ना? हो. एक मिनिट, ते असं का वागले असतील? कोणाशी? आपल्या मित्रांशी. कसं वाटलं असेल त्यांना? हे बघ, त्यांना काहीही वाटलेलं नाही, कारण की ते आपले मित्र आहेत, ते समजून घेतील. जा पटकन आवरून. याला काय अर्थ आहे राव? काय समजतात स्वतःला? आणि आपण मजाकच करत होतो ना तिथं. हे असं असतंय माहितीये का? फॅमिली आली ना की फ्रेंडशिपला सॅक्रिफाईस. सौमित्र पण आणि आपली मैना पण. बिचारे काय कोणी पण येतं आणि रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते म्हणलं की झालं शहनशाह. मग आपल्याला काय करायचं? गपचूप बसायचं आपण. नाही, मला तुझ्या या मुद्द्यावरनं हे निदर्शनास येत आहे की आपण त्या दोघांनाच फक्त दोषी ठरवता कामा नाही. बरोबर आहे? वॉटेवर. त्यांनी त्यांच्या एंगेजमेंटचं आपल्याला सांगितलं नाही, त्याचा आपण फारच इश्यू केला. आफ्टर ऑल त्यांना पण पॅरेंट्सचं टेन्शन असणारच ना. कोण जाणे. मैत्री अचानक मुंबईला गेली. हा हा, म्हणून मैत्री अचानक मुंबईला गेली आई बाबांना भेटायला. हा बरोबर. मैत्रीला त्रास होऊ नये म्हणून मग सौमित्र गेला तिच्या मागे मागे. मुंबईला काहीतरी घडलं. मुंबईला काहीतरी घडलं म्हणून त्यांनी ते एंगेजमेंट आपल्याला सांगितलं नाही. करेक्ट आहे, बरोबर आहे. तू म्हणतोय तसं झालेलं असू शकतं. आता मला लक्षात येतं हळूहळू की मी तू आपली अशी का वागते ना. यार पण मला काही पटलं नाही यार. एवढी चांगली छोकरी आहे यार मैना आपली. एवढे दगड कसे असू शकतात यार कोणी? एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होता ती. माझ्या घरी कोणी आलं ना तुमच्यापैकी तरी माझे मॉम डॅड विचारतात तुम्हाला, म्हणजे कसे आहात किंवा ऑफर करतात ज्यूस खायला वगैरे. मला एक गोष्ट सांग की आम्हाला माहित नव्हतं, पण तुम्हालाही माहित नव्हतं का आधीपासून त्यांच्या आई बाबांबद्दल? मी तेच आठवण्याचा प्रयत्न करतेय की मी तुझ्या आई बाबांचा विषय निघाल्यावरती. ऋतू, तुला ते आठवतंय का ग आईस्क्रीम? काय ग? हे हो, हे मी तू मुंबईला गेली होतीस ना ग तुझ्या आई बाबांना भेटायला. ते काय म्हणले का ते? आयशू, तू असं कसं विचारू शकतेस मला? असं म्हणजे तू मी असं डिरेक्टली असं. अगं आयशू, तू ते आईस्क्रीम खाल्लंस का? ते काजू आणि शहाळा मिक्स वाला खाल्लंस का तू आयशू? एकदम एक्सक्लुझिव्ह आहे, म्हणजे पुण्यासारखं आमची शाखा कुठेही नाही टाईप. त्यानंतर ती कितीतरी वेळा त्या आईस्क्रीम बद्दलच सांगत होती आम्हाला. आणि तुला आठवतंय का आपण परत एकदा विषय काढला होता तिच्या आई बाबांचा, तेव्हा कर्टन्सच्या कलर बद्दल काहीतरी बोलत बसली बघ. मला तर लय काळजी वाटते माहितीये का आपल्या मैनाची. आपण तिला असे बालिश समजायचो, पण खर तर ती आय होप ती तिकडे सगळं व्यवस्थित चाललेलं असेल, काही गडबड झाली नसेल. बरोबर बरोबर आहे. ओळखलं रे, आदिलच्या मनातलं रोकडे ओळखलं मी.
विदाउट शुगर. काही खायला वगैरे हवंय का? नाही म्हणजे फरसाण वगैरे तसं आहे पण ते चालणार नाही ना. मग पोहे. नको रे. तुला सगळंच माहितीये का आतलं स्वयंपाकघरातलं? एकदम चहा वगैरे केलास पोहे विचारतोय. हा म्हणजे तसं येऊन जाऊन असतो मी, म्हणजे वरच असतं ना क्लिनिक, तर मग. बर. अच्छा, मैत्री अजून गाल फुगवून आतच बसली वाटतं. नाही, येते ती, आंघोळीला गेले, फ्रेश होऊन येईल. आंघोळीला गेले? आत्ता आंघोळीला गेले? भाई दिस इज डिस्कस्टिंग. या घरात बसता कुठे तुम्ही? बसता कुठे तुम्ही? नाही असं काही नाही, म्हणजे कुठेही बसतो मी, इथं बसतो, इथं बसतो, इकडे कुठेही. तो तुला बस असं सांगतोय. हा. वा. कसा झालाय चहा? चांगला झाला. चहा. गुड. थँक्यू. तुला डिस्पेन्सरीत फार काम नसतं का? नाही, तूच म्हणालास मगाशी की सारखा येत जात असतोस इथे म्हणून विचारलं. म्हणजे असतं काम, म्हणजे आज काय आहे की इंगोले सर आहेत वर, म्हणजे ते असतात, बाकी सगळे दिवस मी असतो, म्हणून आज मी जरा निवांत आहे. होमिओपॅथीमध्ये कसा इंटरेस्ट तुझा? वडील होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत होते का, किंवा इतर कोणी फॅमिलीत? नाही तसं नाही, म्हणजे काय आहे की आपल्या पूर्वजांनी जे केलंय तेच आपण करायचं, हे आपण कधीच जुगारून दिले ना. नाहीतर काय आपण सगळेच बलुतेदारी करत बसलो असतो. नाही, आणि तसंही काही नसतं. आमच्या मैत्रीचंच बघ ना, ती कुठे झाली डॉक्टर? लहानपणापासूनच चित्रविचित्र आवाज काढायची, तेच प्रोफेशनही झालंय तिचं. हो नाही सर, तसं नाहीये, ती एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, म्हणजे जपानमध्ये त्याला सेईओ असं म्हणतात. फार मोठा प्रतिष्ठेचा जॉब आहे, म्हणजे तिकडे फार होर्डिंग्स वगैरे लावतात त्यांची. आमचीच मुलगी आहे, मला माहिती ती काय करते ते. तुला पण इंटरेस्ट आहे का कलाबिला क्षेत्रात? हो असलंच पाहिजे, मला वाटतं सगळ्यांनाच असलं पाहिजे, नाही तर जगायला अर्थच काय ना आपल्या. कलाबिला जोपासायला वेळ मिळत असणार ना तुला भरपूर. होमिओपॅथ आहेस तू. आम्हाला अजिबात वेळ नसतो. लोकांची आयुष्य लागलेली असतात ना पणाला. कलाबिला टाइमपास नाहीच परवडत आम्हाला. यालाच धरून एक गोष्ट आठवली की आमचे जे सर आहेत इंगोले सर, त्यांनी जेव्हा होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू केली होती कॅन्सर पेशंटसाठी, त्यावेळेला हे आम्ही केलं होतं की म्हणजे आता ॲलोपॅथीचं कसं असतं की जेव्हा उपचार सुरू होतो तेव्हा ते बॉडीला स्वतःहून हील व्हायचा काही चान्सच देत नाही. एका पार्टवर उपचार सुरू करता आणि दुसऱ्यावर लगेच त्याचा साईड इफेक्ट दिसायला लागतो. सॉरी. बोल बोल, ऐकतोय आम्ही. आणि तेच आम्ही त्या पेशंट्सला रंग दिले एक दिवशी, म्हणजे खूप क्रिटिकल केसेस होत्या, म्हणजे रोज ते हॉस्पिटलमध्ये पडून पडून त्यांना खूप कंटाळा आला, सतत ते मृत्यूची भीती, म्हणून ते आमच्यासमोर येऊन रडायचे. तर सरांनी त्यांना विविध रंग दिले, तर त्यांनी इतकी सुंदर चित्र काढली ना सर, की म्हणजे
आम्ही त्यांचं फार एक्झिबिशन लावलं होतं आणि गंमत सांगू का की त्यांनी आम्हालाही म्हणजे सगळ्या डॉक्टर्सना पण चित्र काढायला लावलं. मी पण एक चित्र काढलं होतं. हाव नाईस. पण पेशंटची ट्रीटमेंट बंद नाही ना केली तुम्ही? नाही, ट्रीटमेंट नाही बंद केली. होमिओपॅथीमध्ये तुम्ही सिंपती देऊ शकता, जीवनदान नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही केलेली सगळी ऑपरेशन 100% यशस्वी होतात, हो ना? खरं म्हणजे काय आहे ना, मला गुडघ्याने इतकं हैराण केलं होतं, पण याच्या होमिओपॅथी औषधानं मी आता उंडारत फिरत असते सगळीकडे. माई मी निघतो, सरांची जायची वेळ झाली. ठीक. पेशंट सगळे असतील. येतो. ऍक्च्युली सौमित्र एक चांगला डॉक्टर आहे. तो एक होमिओपॅथ आहे हे तुम्ही आता कायमचे ऍक्सेप्ट करून टाका. म्हणजे हे फुकाचे वाद बंद होतील. छे वाद कसला? आमच्या मुलीने आम्हाला दुसरा कुठला चॉईस ठेवलाय का माई? माई नमस्कार करते. अगं राहू दे. हा. अगं वाकू दे. तशी ती कुणापुढे वाकत नाही. कुणासमोर वाकण्यासाठी समोर त्या योग्यतेचा माणूस सुद्धा लागतो नाही का माई? अगं, चला, तुला त्या योग्यतेचं कोणी मिळालं तर काही हरकत नाही. काय अभय? माई कुठे होतीस तू? मी वेळेतच आली आहे, तुम्ही लवकर पोहोचलात. बस. पाणी देऊ माई? नाही नको. अगं ट्रॅफिक लागू नये म्हणून 1 तास आधी निघालो, हा तर ट्रॅफिकच नाही लागलं, लवकर पोहोचलो. बर. मी कॅम्पात गेले होते. कॅम्पात येस. श्रूजबेरी बिस्किट्स माई अहो शुगर वाढली आहे. माझ्यासाठी आहेत. खा खा, सगळी आत्ताच खाऊन टाक हा अभय. उद्यापर्यंत शिळी होतील नाही तर बिस्किट. सौमित्र गेला का? हो, त्याला वरती काम होतं, तिकडे गेला तो. ओके, मग तू आहेस ना माई? बसा तुम्ही, मी आले. मैत्री थांब. अगं बस इथे आमच्याशी बोल. अगं आम्ही तुला भेटायला आलोय. अच्छा, ऍक्च्युली मी पण तुमच्यासाठीच आले होते मुंबईला. मैत्री प्लीज, बॅक टू बॅक ऑपरेशन होती त्या दिवशी आम्हाला. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आम्ही खूप बिझी होतो त्या दिवशी. मग आता मी बिझी असं समजा. मलाही आहेत माझी कामं. बघितलंस कशी बोलते आमच्याशी, कशी वागते. तुम्ही काय माझ्याशी फार बरे वागलायत असं वाटतंय का तुम्हाला? हाऊ रूड इज दॅट? तू तुझ्या आई वडिलांशी बोलतेस. आणि हे सगळं ऐकून गेला आम्ही इथे आलो का? आलोच नसतो त्याच्यापेक्षा आम्ही इथे. एक मिनिट. माझी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे, प्लीज एकमेकांशी शांतपणे बोला. हा प्लीज. मला बोलायचंच नाही. मैत्रेयी, तू जायचं नाहीयेस, इथे बस. माई अहो किती अल्लडपणे वागतीये ही. तुम्हाला माहितीये मगाशी तुम्ही नव्हतात ना तेव्हा अंगणामध्ये भातुकलीसारखं लग्न लावलं होतं या दोघांचं बाहेर. आई प्लीज, ती गंमत होती. गंमत? इट्स नॉट ॲट ऑल फनी. नो, लग्न म्हणजे गंमत वाटते तुला? इट्स व्हेरी सिरियस. बाळा, आपल्याला अंथरुणातून उठायला होत नाही कामावरती जायला सकाळी. कितीतरी तडजोडी करायला लागतात, ऍडजस्टमेंट करायला लागतात. होणार आहे का तुझ्याच्याने ते? बघितलंस, हे असं वागते ही. तिच्या ह्याच वागण्यामुळे आम्ही त्या सौमित्राच्या घरच्यांशी अजून काही बोललेलोही नाही. आधी आपण आपसात बसून काही ठरवायला नको का? आम्हाला त्या मुलाबद्दल काहीही माहिती नाहीये. अरे, मी तुम्हाला सांगितलं ना त्या दिवशी मुंबईला की तो होमिओपॅथ आहे. तेव्हा तर तुम्ही इतके शॉक्ड झालात की काही बोललाच नाही. नाही बसणार का धक्का? नाही बसणार? त्याची होमिओपॅथीची प्रॅक्टिस कशी चालते, त्याला काय इन्कम मिळतं, त्याचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, स्वतःचं क्लिनिक कधी करणार, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं आम्हाला माहिती नको?
हे सगळं तुला विचारणार होतो त्या दिवशी, पण तू निघून गेलीस. कळणार कसं आम्हाला? पण हे सगळं माहिती करून घेऊन काय करणार आहात तुम्ही? माझं त्याच्यावर प्रेम आहे, ही एक गोष्ट पुरेशी नाहीये का तुमच्यासाठी? नाही, हे एवढंच पुरेसं नाहीये. ते तुझे आई वडील आहेत, त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होणार, त्यांचं समाधान तुला करावं लागेल. ठीक आहे, देते मी उत्तर देते. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याचे बाबा गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये क्लर्क आहेत, आई गृहिणी आहे, हाऊसवाईफ आहे. विघ्नेश त्याचा लहान भाऊ आहे जो 11वीत शिकतोय आणि तो स्वतः होमिओपॅथ आहे, तुम्हाला माहितीच आहे. बोला, काय कळलं तुम्हाला यातून? कळलं ना की ती एक सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिली आहे. सर्वसाधारण काय? ते 1 मिनिट, तुमच्यासारखं असण्यापेक्षा ना सर्वसाधारण असलेलं कधीही चांगलं आहे. आणि हो, मी सर्वसाधारणच आहे. तू कुठली सर्वसाधारण? ऑर्डिनरी? नो नो, तू एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेस. सर्वसाधारण मुलींचं कसं असं नाकासमोर बघून चालणं असतं, तसं तुझं कुठे? तुझं कसं मन 10 दिशांनी धावतं, हो की नाही? आय थिंक इट्स टाइम वी नीड टू टॉक. चल आज जाऊ. आतमध्ये कशाला? माई आहे इथे, सगळ्यांसमोर बोलूयात. नाही, आज चल, वी नीड टू टॉक. किती पसारा आहे खोलीत. किती धूळ आहे ग बाई. येतात ना झाडाला, तुझ्या पायाला लागत नाही का धूळ? स्लीपर्स घालणं तर केव्हाच बंद केलंयस तू. मला नाही गरज वाटत. ओ माय गॉड. काय 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 झालं काय? तू उचकापाचं करू नकोस तू. उचकापाचात? मैत्री, बसायला जागा नाही तुझ्या खोलीत. तू ते ना ते इकडे बस. फाईन. घड्या रूम फ्रेशनर आहे का? आई प्लीज. दिस अ स्टिंक मैत्री. फाईन. ठीक आहे सगळं. बस ना, मला बोलायचं तुझ्याशी. बस. बोलायचंय मला तुझ्याशी. ऍटलिस्ट लुक एट मी. मैत्री, तुला खरंच हे लग्न करायचंय का?